माय चॅनल. सो आत्ता सगळे कामं आवरून सुरू आहे आणि आज पूर्ण धोबीघाट काढला जेवढं पण काही उरलेलं होतं. कारण मागे 1-2 दिवस पाऊस येऊन गेला आणि मग नंतर शेगावला गेलो, नंतर तब्येत बिघडली. सो या सगळ्याच्या जेवढी पण कामं राहिली होती ते पेंडिंग होती. सो आज करून घेतली, कारण पुन्हा 2 दिवसानंतर पुन्हा बिझी होऊन जाऊ त्यामुळे. आणि आज मेहंदी पण लावून घेतली बऱ्यापैकी, समोरच लावली. खूप आजपर्यंत म्हणजे खालपर्यंत नाही लावली, कारण तेवढी गरज वाटत नव्हती त्यामुळे. आणि थोडं वॉश करून घेतलं. कोटी पण ॲक्च्युली तांदूळ संपलेले, म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये आहेत भरून ठेवले, पण कोटी खाली झाले त्यामुळे आज तिलाही क्लीन करून वाळू ठेवलं. आणि आज ॲटमॉस्फिअर पण व्यवस्थित आहे त्याच्यामुळे वाळून पण जाणार सगळे. आणि सगळे पायपोस वगैरे सगळे धुवून काढले. आणि इथे डब्बा पण राहिलेला होता मागे वॉश करायचा, सो तो पण आज करून घेतलं. धुण्याचे जे काम होते आणि अनुचे पूर्ण शूज चप्पल सगळे धुवून काढले, कारण काय व्यवस्थित मधामधात जर धुत असले ना तर व्यवस्थित पण दिसतात आणि लवकर पण क्लीन होतात. त्यामुळे तिचे शूजना नेहमी आम्ही क्लीन करत असतो, कारण लहान मुलांचे ना खूपच लवकर भरतात शूज, खूपच लवकर. इथे मी टेसल्स लावते ओढणीला, कारण ती ऑर्गेन्झा ओढणी असल्यामुळे अंगावरच घेतल्यानंतर ती स्टेबल नाही राहत, म्हणजे अशी काय म्हणतो अंगाला चिपकून नाही राहत. त्यामुळे मग विचार केला की असं काहीतरी लावायचं खालच्या साईडला, जेणेकरून एक हेवीपणा ओढणीवर आल्यानंतर ती स्टेबल राहील. सो मी इथं टेसल्स लावते. त्या दिवशी त्या ताईंकडून घेऊन आली आणि फर्स्ट टाईमच लावते. बघू आता कसं होतं आउटपुट, तुम्हाला तर नंतर दिसेलच त्या ओढणीचं जे पण काही आहे. सो इथं लावून घेते आता पटकन.
आणि तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता चाललो आम्ही बाहेर, थोडंसं सामान घ्यायचं आहे. मला बँगल्स वगैरे पण घ्यायचं, जर आता आठवलं बँगल्स घ्यायच्या तर, आणि 1-2 वस्तू घ्यायच्यात, बस ते घेणार. आणि आता जवळपास किती 7:45 झाले आहेत, 7:30-7:30 वाजे इथं महाप्रसाद सुरू होईल. सो तिथे तिकडे आहे ताटक, तर पूर्ण जेवणच आहे वाटतं, पूर्ण जेवणच आहे वाटतं इथं. अन्वीला बघा